आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। भारतामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे, असा स्फोट भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज जालन्यात केला। जालना जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी ते आज जालन्यात आले होते। महाराष्ट्रामध्ये एकूण 2,14,000 रोहिंग्यांनी प्रमाणपत्र मागितले होते। 6 महिन्यामध्ये हे प्रमाणपत्र 1,13,000 दिले गेले आहे। फडणवीस सरकारने या दिलेल्या प्रमाणपत्रांना स्थगिती दिली आहे आणि विशेष म्हणजे टॉप 10 मध्ये भोकरदन आहे। 2,594 अर्ज आले होते, त्यापैकी 12 अर्ज वगळून इतर सर्व अर्जांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती देखील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली आहे। दरम्यान दिलेल्या प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना सूचित करण्यात आले आहे आणि पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसने उघडकीस आणलं आहे। गेल्या 10 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता। आता अर्ज दिला, बोगस फर्जी कागदपत्र दिले, 1,13,000 लोकांना सर्टिफिकेट मिळालं, प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं। हा अधिकार आधी मॅजिस्ट्रेटकडे होता, 2024 मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे। जे महाराष्ट्रात या 2,14,000 मध्ये टॉप 10 महानगर आहेत, तालुके की जिथे सगळ्यात जास्त, त्यात मालेगाव आहे 4,000 अर्ज, सिल्लोड 4,800 अर्ज, अकोला, अमरावती आणि त्या टॉप 10 मध्ये एक भोकरदन आहे। भोकरदन मध्ये 2,594 अर्ज आले, यातना 12 सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे। याची चौकशी झाली पाहिजे, फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे। इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड, बोगस शाळेचे दाखले कोणताही पुरावाच नाही दिला। आधीच्या मीटिंग मध्ये हे समोर आलं, कोणताही पुरावा नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत। त्या सगळ्यांचं आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं। हा साधारण कालावधी किती वर्षाचा होता, म्हणजे कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षापर्यंत होता? वास्तविकरित्या आपल्याकडे 2023 पर्यंत इन्क्लुडिंग 2023 उशिरा जन्म प्रमाणपत्र, म्हणजे 60 वर्ष 80 वर्ष 50 वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टातून द्यायचं। 2024 पासून हे अधिकार आता बहुतेकांनी 50 वर्षात घेतले, तर हा अधिकार तहसीलदारांना दिला। विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक मोठं षडयंत्र, जुलै ते डिसेंबर या महिन्यात 2 लाख अर्ज आले। डिसेंबर मध्ये हे माझ्या लक्षात आलं, निवडणुकीच्या काळात मी जे वोट जिहाद घोटाळा जो खुलासा केला होता, मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्रजींनी मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली। राज्यात आणि केंद्र सरकार, राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, तुम्ही याच्याविषयी काही त्यांना सांगितले माहिती? हो, म्हणून 4-6 महिन्याचे अर्ज आले। देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती, मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात हा निर्णय घेतला त्याने सोमय्या साहेब, आणि त्यात 2 काम केलं। SIT बसवली, मालेगावचे तहसीलदार नायब तहसीलदारांना सस्पेंड केलं, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की याचा पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही, पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू। आणि ज्यांना दिले गेले आहेत
1,23,000 त्यांचा प्रत्येक अर्ज रिव्ह्यू केला जाणार आणि ज्यांनी बोगस दस्तावेज दिले असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई. सोमय्या साहेब, जालना जिल्ह्यात 11,491 आहे. त्या जिल्ह्यात जालना तालुका 2,001 ते 79, बदनापूर 6 ते 13, भोकरदन 2005 ते 94, जाफराबाद 1,010, अंबड 1,008 ते 53, घनसावंगी 13 ते 53, परतूर 9 ते 48 आणि मंडा 9 ते 41. सर हे जे सगळे तुम्ही आकडेवारी दिली ही सगळी ऑनलाईनची आकडेवारी. तर आता ही जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे ही आता बंद करायचं काही आपण सूचना देणार आहे का? कारण हे जे हा जो प्रकार चाललाय सगळा हा ऑनलाईनवरतीच मिळतोय. हे ज्युडिशरी न्यायिक प्रक्रिया आहे. हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले, तहसीलदारला नाही. आणि त्यांनी जे न्यायालय ते चालवतात ना महसूलचा, तसंच हे काम ते न्यायाधीश म्हणून करतात. ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे, न्यायालयात चालते. ऑफलाईन चालली आहे तर आता हे जे जेवढे याच्यातले तहसीलदार आहेत त्यांनी हे जे दिलेले त्यांना सर्वांना सस्पेंड करणार का? सर्टनली त्यांना जाब द्यावाच लागणार. ज्या म्हणजे मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले. जिथे जिथे तहसीलदारनी अति केलं असेल त्यांना जाब द्यावाच लागणार. ती वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत, हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहे. काय आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल? एक पुरावा नाही आहे, 1% करेक्ट नाही आहे. कारण की 99% ॲप्लिकंट मुस्लिम बांगलादेशी नावात नाही. कारण की इथे राहणारं मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी 50 वर्षात काढलं आहे सर्टिफिकेट, दाखला घेतलेला आहे. हे बाहेरून आलेले आहेत. ओके, सर हे जी आकडेवारी घेतलेली आहे ही आकडेवारी कलेक्टरांनी आता तुम्हाला दिली आहे का तुम्ही त्यांच्याकडे मांडली? गेले 1.5 महिने मी या विषयावर काम करतो. आतापर्यंत 2 ते 4 RTI ॲप्लिकेशन टाकल्या, अर्धा महाराष्ट्राचा दौरा करा. ही आकडेवारी कलेक्टरनी कन्फर्म केली.